आम्ही जिल्हाधिकारी मार्फत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन दिलेलं आहे की दरमहाचा पगार आमचा 1 तारखेला होत नाही आणि आमची वेतनवाढ ही रोखवली जाते, किंवा वरिष्ठ वेतन श्रेणी असू द्या, निवड श्रेणी असू द्या, आणि दरीखोऱ्यात, डोंगर व दुर्गम भागामध्ये, वाडी वस्त्यावर, तांड्यावर ह्या आश्रमशाळा आहेत आणि ह्या आश्रमशाळेमध्ये आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी अहोरात्र काम करतात. ज्ञान देण्याचं पवित्र काम शिक्षक व कर्मचारी करतात आणि आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यावर वारंवार अन्याय होतो की त्यांची जी वेतनवाढ आहे ती रोखवली जाते, त्यांचं जे वेतन आहे ते थांबवलं जातं. त्याच्यामुळं नाहक आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी मानसिक तणावाखाली जीवन जगतात आणि जे पतसंस्था आहेत, होम लोन आहेत, जे काही इतर शैक्षणिक कर्ज घेतलेले आहेत, ते हप्ते थकल्यामुळं त्यांच्यावर नाहक व्याजाचा भुर्दंड बसतो. आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे की जर आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर 13 ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धाराशिव जिल्ह्यातील पूर्ण आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी तीव्र आंदोलन करतील, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.